बघा 100 अंड्यांमध्ये आपल्याकडे हे दोन मॉडेल आहेत. जवळून दाखवतो तुम्हाला. तर हे दोन मॉडेल आहेत. एक आपलं हे रेग्युलर येतं 100 अंड्यांचं 7900ला आणि हे येतो विथ फॉगर ते 8900ला. आता दोघात महत्त्वाचा फरक काय हे समजून घ्या. ठीक आहे. आता ही जी 100 अंड्यांची आहे 7900ची, याच्यामध्ये असे आता हे जो ट्रे दिसतोय तुम्हाला, असे 50 अंड्यांचे दोन ट्रे येतात. हा 50 अंड्यांचा एक ट्रे आहे. असाच दोन ट्रे येतो, एक खाली येतो, एक याच्यावरती बसतो. असे दोन ट्रे याच्यामध्ये येणार 50-50 अंड्यांचे. याच्यात तुम्हाला टेम्परेचर ऑटोमॅटिक आहे आणि त्याचबरोबर टर्निंग पण ऑटोमॅटिक आहे. म्हणजे दर 2 तासाला 2 मिनटासाठी ऑटोमॅटिक तुमचं टर्निंग होईल. टेम्परेचर पण ते ऑटोमॅटिक कंट्रोल होईल. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता हे जे पाण्याचा जो डब्बा आहे, ठीक आहे, हा जो पाण्याचा डब्बा आहे, याच्यात फक्त काय करायचं आहे आपल्याला, दिवसात एकदा किंवा दोनदा पाणी, एक गरम पाणी, नॉर्मली आपण आंघोळीला घेतो ना, एवढं पाणी गरम करून फक्त याच्यात ठेवून द्यायचं. बाकी काही करायची गरज पडत नाही. ठीक आहे. आणि जसं बेसिक जी गरज असते आपली अंडी ताजी वगैरे घेणे, ते पण मी पुढे सांगतो तुम्हाला. ठीक आहे. आता ही एक दुसरं मॉडेल आहे. हे पण आपलं 100 अंड्यांचंच आहे. याच्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर कंट्रोलर बरोबर ऑटोमॅटिक टर्निंग जसं याच्यात आहे ते मिळतं. एक ॲडिशनल फंक्शन याच्यात आहे की याच्यात ह्युमिडिटी कंट्रोलरसुद्धा आहे. आणि ह्युमिडिटी कंट्रोलर बरोबर जे पाण्यामध्ये आपण इथे फॉगरसुद्धा अवेलेबल करून दिला आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, ह्युमिडिटी कमी पडत नाही. आणि ही जी आहे विदाऊट फॉगर, याची किंमत आहे 7900 रुपये. आणि याची किंमत आहे जी फॉगर सहित आहे, याची किंमत आहे 8900 रुपये. आता कोंबडी बसवली कधी आपण, तर पिल्लं वगैरे किती अंडी ठेवली, किती पिल्लं निघाली, असा काय अंदाज, तुमचा अनुभव? 20-22 अंडे ठेवली तरी त्यातले 17-18 निघतात. बरोबर. म्हणजे एक 20-22 ठेवले तर 17, म्हणजे 5-6 अंडी आपली नॉर्मली खराब होतात. हां. तर आता त्या 20मध्ये जेव्हा आपल्याला 5-6 अंडी खराब होतात, तेव्हा आपण जर त्याचा ऑन एन ॲव्हरेज काढू तर तो 70%चा सरासरी 65-70%चाच रिझल्ट निघतो. हा पाठीपुढे होत असतो. म्हणजे कधी एखादं अंडा घालवते, एखादी 2-4 जास्त. हां, तसं तर नॅचरली होतं. तर आता सहज तुम्ही काय म्हटला, एखादी कोंबडी 2-4 अंडं जास्त घालवते, एखादी कमी घालवते. तर आता एक छोटासा विचार करण्याची गोष्ट, कोंबडीच्या खाली आपण अंडी ठेवलेत, कोंबडीने सगळी पकाखाली घेतलेत. आता ती काय प्रत्येक अंड्याला वेगळं ऊब देते का? सगळ्यांनाच ऊब दिली एकसारखी. मग पाठी 5-6 अंडी का राहिली? तिने तर ऊब सगळ्यांना सारखे दिले. बरोबर का? शिळे असणार किंवा काय कोंबड्याचा संबंध नसेल. अगदी बरोबर. तर हे महत्त्वाचं आहे. हे समजून घेणं याच्यात गरजेचं आहे की समजा तुम्ही शिळी अंडी वापरली, ती ताजी नाही आहे किंवा फ्रीजमधली वापरली, तर तो तुम्हाला फरक जाणवणार, तो रिझल्ट तुम्हाला येणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं की नर मादाला जोपर्यंत अंड क्रॉस होत नाही तोपर्यंत त्या अंड्यात जीव बनू शकत नाही. त्यामुळेच कोंबडी असो किंवा मशीन असो, 100% रिझल्ट सहसा मिळत नाही. खूप रेअरच असं होतं की 100% रिझल्ट मिळतो. सरासरी 70%, 80%, 85% अंड्यांच्या क्वालिटीवर तो डिपेंड असतो.